नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची सबस्टिट्यूशन मेथड पाहणार आहोत। एक्झाम्पल आपण इथे लिहिलेलं आहे x + y = 6। ह्याला आपण नंबर देऊया 1, इक्वेशन नंबर 1। x + y = 6 हे झालं इक्वेशन नंबर 1। दुसरं इक्वेशन काय आहे x - y = 2 हे झालं इक्वेशन नंबर 2। आता काय करायचे, सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, x ची व्हॅल्यू आपल्याला y च्या टर्म्स मध्ये काढायची आहे। फॉर एक्झाम्पल दुसरं इक्वेशन बघा, x - y = 2 आहे ना। x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला लागेल, -y तिकडे जाऊन काय होणार, प्लस होणार। x = 2 + y ही झाली x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ y। ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 वरून काढली ना, आता ती 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड झाली। ह्याला आपण नंबर देऊया 3। x ची व्हॅल्यू काय आली 2 + y। मग आपण काय करूया, सबस्टिट्यूटिंग x = 2 + y, x = 2 + y इन इक्वेशन नंबर 1। आता का 1 मध्ये टाकतोय, कारण ही जी व्हॅल्यू काढलेली आहे ना x = 2 + y ही आपण इक्वेशन नंबर 2 वरून काढलेली आहे, म्हणून ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे। जर आपण 1 वरून काढली असती तर ती 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली असती, कळलं। आता इथे काय केलं, आपण इक्वेशन नंबर 2 वरून ही व्हॅल्यू काढलेली आहे, म्हणून x ची ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे। इक्वेशन नंबर 1 काय आहे, x + y = 6 हे आपण आहे तसं लिहिलं, x + y = 6। आता काय करायचे, x च्या ऐवजी 2 + y लिहायचं आहे। काय आहे लिहायचे आपल्याला, 2 + y। मग x च्या ऐवजी लिहायचे 2 + y प्लस y ऑलरेडी इथं आहे ते लिहायचं = 6। आता एक लक्षात घ्या, y आणि y लाईक टर्म्स आहेत, y + y किती होणार 2y आणि इकडचं 2 ॲज इट इज = 6। आता जर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे तर 2y तसंच लिहावं लागेल = 6 आणि इकडचं 2 तिकडे जाऊन काय होणार, मायनस होणार। हे आपण इकडे लिहूया। मग काय आन्सर येणार, 2y = 6 - 2 किती होणार 4 आणि ग्रेटर नंबरची साइन येणार प्लस साइन येतं। मग y = किती येणार आहे 4 / 2, 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होणार डिवाइड। मग y ची व्हॅल्यू काय येणार आहे, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 किती आलं आन्सर 2। y ची व्हॅल्यू आलेली आहे 2। आता आपल्याला x ची व्हॅल्यू माहिती आहे 2 + y आहे ना, मग काय करायचं, हे व्हॅल्यू आपण करायची पुट y = 2 इन इक्वेशन नंबर 3। इक्वेशन नंबर आपण 3 मध्ये ठेवणार आहोत। इक्वेशन नंबर 3 काय आहे, x = 2 + y, x = 2 + y। x ची व्हॅल्यू आपली काढायची, x आहे तसंच लिहायचं, 2 इथला आहे तसंच, आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आपली 2 आलेली आहे ती इथे लिहायची। x = काय आलं 2 + 2 4 आलं, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 4 आणि y ची व्हॅल्यू आली 2। म्हणजे आपलं आन्सर काय आलं, x, y ब्रॅकेटमध्ये लिहायचं, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय लिहायचे, x ची व्हॅल्यू अगोदर लिहायची 4, 2। म्हणजे आपण इलिमिनेशनच्या ऐवजी कोणती मेथड वापरली तर सबस्टिट्यूशन। ह्याच्यामध्ये काय करतो आपण, दोघांपैकी कुठलं तरी इक्वेशन पहिलं किंवा दुसरं, ही x ची व्हॅल्यू आपण y च्या टर्म्समध्ये काढली, तर x - y = 2 होतं, आपण काय केलं -y तिकडे जाऊन प्लस केलं। मग x काय आलं 2 + y, ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 लिहिलं आपण, हे आपण 1 मध्ये सबस्टिट्यूट केलेलं आहे। इक्वेशन 1 लिहिलं आहे तसंच x + y = 6 आणि x च्या ऐवजी आपण काय लिहिलं 2 + y, बरोबर। y + y 2y, इकडचं +2 तिकडे जाऊन काय झालं मायनस, मग 2y = 4। मग y = येणार 4/2 म्हणजेच 2 आलं। ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण परत इक्वेशन नंबर 3 मध्ये। मग x = 2 + y, मग आन्सर काय ना आपलं 2 + 2 4, म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपली 4 आणि y ची व्हॅल्यू आली 2। आता आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहे। एक्झाम्पल काय आहे, 4x - y = 5। 4x - y = 5 ह्याला नंबर देऊया इक्वेशन 1। दुसरं जे आहे 3x + 2y = 12 ह्याला नंबर देऊया 2, बरोबर। आता सबस्टिट्यूशन मेथड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं x आणि y ला काही कोएफिशियंट नाही त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं आपल्याला जास्त सोपं जातं। फॉर एक्झाम्पल इथे बघा, y च्या शेजारी काही कोएफिशियंट आहे का, नाही, मग आपण y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं जास्त सोपं आहे, जास्त इझी आहे, त्यामुळे आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया। इक्वेशन नंबर 1 काय येणार आहे, 4x - y = 5, बरोबर। आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, इक्वल टू साइन तसेच ठेवूया, y इकडे मायनस आहे तिकडे जाऊन काय होईल +y होईल, ठीक आहे। 4x ॲज इट इज राहणार। आता राईट साईडला 5 होतं, बरोबर।
इक्वल टूच्या त्याला लेफ्ट साईडला घ्यायचे. ज्यावेळेस आपण साईड चेंज करू त्यावेळेस काय होतात, साईन्स बदलतात. +5y इकडे जाऊन काय होणार, -5. म्हणजेच 4x - 5 इज इक्वल टू आलं y. आता दोन्ही साईड फ्लिप करूया आपण, म्हणजेच y इज इक्वल टू काय आहे, 4x - y. ज्यावेळेस आपण दोन्ही साईड ॲट अ टाइम चेंज करतो, y इकडचं राईट साईडचं y आपण लेफ्ट साईडला घेतलं आणि लेफ्ट साईडचा जो नंबर आहे सगळा तो आपण राईट साईडला घेतला, तर साईन चेंज करायची गरज नसते. म्हणजे 4x - 5 आपण इकडं लिहिलं काय आणि तिकडं लिहिलं काय, 4x - 5 इज इक्वल टू y येणार आहे. ह्याला नंबर देऊया आपण 3. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. आता कोणत्या इक्वेशनवरून घेतली आपण ही व्हॅल्यू, पहिल्या इक्वेशनवरून आपल्याला ही वायची व्हॅल्यू आलेली आहे, ती सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग काय लिहायचं, सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 4x - 5 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे, 3x + 2y इज इक्वल टू 12. बरोबर. आता वायच्या जागी आपल्याला 4x - 5 लिहायचं आहे. वाय कुठं आहे, इथं. बाकी सगळं आहे तसं लिहायचे. 3x + 2 इंटू ब्रॅकेट, कोएफिशियंट 2 आहे ना, 2 आहे तसंच लिहायचा. इंटू ब्रॅकेट काय आहे, 4x - 5 इज इक्वल टू 12. बाकी सगळं सेम करत राहायचं आहे तसं. 3x आहे तसं. आता 2ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला ब्रॅकेटला. 2 4 = 8, 8x झालं. 2 5 = 10, फक्त प्लस मायनस काय होणार, -10 इज इक्वल टू 12. तर 3 + 8 किती होणार, 11x - 10 इज इक्वल टू 12. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे -10 तिकडे जाऊन काय होणार, प्लस होणार. मग 11x इज इक्वल टू काय येणार आहे, 12 ॲज इट इज राहणार तिकडंच, आणि हे -10 तिकडे जाऊन काय होणार, +10 होणार आहे. बरोबर. 12 + 10 किती होणार, 2 + 0 2, 1 + 1 2, 22. 11x. मग काय झालं, x इज इक्वल टू काय येणार, 22/11. इथं मल्टिप्लाय 11 होतं, तिकडे जाऊन डिवाइड झालं. x इज इक्वल टू काय येणार, 11 1 = 11, 11 2 = 22. एक्सची व्हॅल्यू किती आली, 2. आता काय करायची, ही व्हॅल्यू टाकायची इक्वेशन नंबर 3 मध्ये. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 काय आहे आपलं, y इज इक्वल टू 4x - 5. y इज इक्वल टू 4x - 5. इथं काय लिहायचे, एक्सच्या जागेवर आपल्याला 2 लिहायचे. y इज इक्वल टू काय येणार, 4 इंटू ब्रॅकेट 2 - 5. 4 आणि x म्हणजेच 4 आणि xचं मल्टिप्लिकेशन असतं, म्हणून आपण 4 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करणार आहे. मल्टिप्लाय साईनच्या ऐवजी मी शक्यतो ब्रॅकेट द्यायला प्रेफर करतो, कारण जास्त साईन झालं की आपलं कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे ब्रॅकेट द्यायचं. ब्रॅकेटचा अर्थ पण मल्टिप्लायच आहे. 4 2 = 8 -5. y इज इक्वल टू काय ना, 8 - 5 3, आणि ग्रेटर नंबरची प्लस साईन. एक्सची व्हॅल्यू आली 2 आणि वायची व्हॅल्यू आली 3. देअरफॉर x, y इन ब्रॅकेट x, y इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट x काय आलं आपलं, 2 2, 3. हे झालं आपलं ॲन्सर. ठीक आहे.